सध्या कोल्हापूर मतदारसंघात आपल्याला लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी खास आपल्या व्हिडिओमध्ये भाजपा जिल्हा सरचिटणीस माननीय नाताजी पाटील साहेब आलेले आहेत। त्यांचं नमस्कार। कोल्हापूर मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि त्याचबरोबर राजेश शाहू छत्रपती हे दोन उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर त्यांची आता सध्या आपल्या भागामध्ये चुरस पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील काही बोलणी आपण कानावरती आपल्या येत आहेत। त्या संदर्भात तुम्ही प्रथम आम्हाला काय सांगाल? नमस्कार। पहिल्यांदा लाईव्ह महाराष्ट्र 9 या चॅनेलच्या सर्व दर्शकांना मी नमस्कार करतो, त्यांना नमन करतो। आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जी चुरशीची निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि मुलाखत घेण्याचं नियोजन केलं, त्याबद्दल आपल्या चॅनेलचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। आणि या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे महायुतीकडून उभे आहेत। विरोधी काँग्रेसचे उमेदवार राजर्षी छत्रपती श्रीमंत शाहू महाराज हे उमेदवार आहेत। परंतु गेल्या अनेक वर्षाच्या कालावधीमध्ये विशेषतः 2014 पासून या देशावरती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आपला पंतप्रधान पदाचा कार्यकाल या निमित्तानं गेल्या 10 वर्षामध्ये आपण त्यांचा पाहिला, या कार्यकालामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं असलेलं जे आघाडीचं सरकार आहे, हे सरकार अतिशय सक्षमपणानं गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हितासाठी काम करते। आणि या सर्वाचा परिपाक म्हणून उद्याच्या 7 तारखेच्या 7 मेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजयदादा मंडलिक हे अतिशय चांगल्या मतानं निवडून येतील, यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका नाही। आपण असं म्हणजे ऐकतोय, त्याचबरोबर ग्रामीण लोकांच्या मध्ये आपण वावरत असताना आपल्या काही गोष्टी देखील ऐकवायला मिळत आहेत। तर तुम्हाला असं का वाटतं की संजय मंडलिकच निवडून येतील या निवडणुकीमध्ये? तर गेल्या 10 वर्षापूर्वी ज्यावेळी 2014ला या देशामध्ये एक मोदी पर्व सुरू झालं, या मोदी पर्वानंतर गेल्या 10 वर्षाचा एकूण देशाचा इतिहास जर आपण बघितला तर या देशाचा इतिहास खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीनं अधोरेखित झालेला आपल्याला जगाच्या नकाशावरती पाहायला मिळेल। या देशामध्ये पूर्वीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर जी काही इकॉनॉमिकल ग्रोथ होती, ही इकॉनॉमिकल ग्रोथ ही 10 पेक्षा कमी होती, परंतु आता जर आपण बघितलं तर ती 5 पेक्षा कमी होण्याच्या मार्गावर आहे। आणि येत्या नजीकच्या 4-5 वर्षाच्या कालामध्ये ही 3 नंबरला भारताची इकॉनॉमी आपल्याला जगामध्ये आणण्याचं जे काही धोरण नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारलेलं आहे, यामुळं या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महायुतीचा पर्यायानं प्राध्यापक संजय मंडलिकांचा विजय होईल असं मला वाटतं। हे सर्व बरोबर आहे, पण काँग्रेस मित्र पक्ष ही प्रचार करत असताना राजे शाहू छत्रपती जे आहेत त्यांच्या गादीचा मान राखावा आणि त्यांना निवडून द्यावा अशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी होत आहे। तर या संदर्भात मी काय सांगाल? या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींनी ही गादी स्थापन केली। महाराणी ताराराणींनी करवीरची गादी स्थापन केल्यानंतर राजाराम महाराजांनी या सगळ्या कोल्हापूरमध्ये अनेक विकासाची कामं त्यावेळच्या काळामध्ये आणली, ही वस्तुस्थिती आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा विचार या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर गादीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक राजकारणी मंडळी काम करत आहेत। आता अनेक राजकारणी मंडळी हे काम करत असताना छत्रपती शाहू महाराजांचा गादीचा मान राखा आणि त्यांना विजयी करा असं ज्यावेळी काँग्रेस पक्षाकडनं सांगितलं जातं, तर मला या निमित्तानं असं म्हणायचं आहे की सर्वसाधारणपणे महायुतीचे उमेदवार जे संजय मंडलिक आहेत, हे सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पेरताना आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती शाहू महाराज जे राजर्षी आहेत त्यांचा विचार या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळींनी आपल्याला अंमलात आणलेला पाहायला मिळतो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असू देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू देत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू देत, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असू देत, या सर्वांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार आणलेला आहे। त्यामुळे राजर्षी छत्रपतींचा शाहू विचार हा फक्त एक पर्टिक्युलरी शाहू घराण्याचे ते वंशज आहेत म्हणून त्यांनीच पाळावा असा काही इथला शिरस्ता नाही। इथला शिरस्ता हा सगळ्या जनतेनं पाळावा अशा पद्धती आहे। त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारावर, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर इथले उमेदवार संजय मंडलिक हे त्याच ताकदीनं जात असल्यामुळं आता शाहू महाराजांना निवडून द्या अशा ज्या काही
वल्गना केल्या जातात किंवा गादीचा मान ठेवा असं म्हटलं जातं. निश्चितपणानं करवीरच्या गादीचा मान हा इथल्या प्रत्येक माणसाच्या नसानसामध्ये आहे. परंतु ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जातं त्यावेळी मग समोरच्या बाजूला छत्रपती शाहू महाराज जरी असले तरी ते एक उमेदवार आहेत या पद्धतीनं आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागेल. आणि त्यामुळं विकासाचा अजेंडा घेऊन येणाऱ्या मोदी सरकारच्या नेतृत्वाखालच्या सर्व उमेदवारांना या देशातल्या सगळ्या मतदारांनी निवडून देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं माननीय प्राध्यापक संजय मंडलिक यांना निवडून देण्याचं आवाहन आम्ही महायुतीचे प्रतिनिधी या नात्याने या निमित्तानं करत आहोत. सर, चॅनेलच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी मी बाहेर फिरतो किंवा बाहेर जात असतो लोकांच्यातून असं चर्चा वगैरे असते की म्हणजे मंडलिक साहेबांच्याकडून काही कामं वगैरे म्हणजे अशी झालेली नाहीत किंवा कामं म्हणजे फारशी होत नाहीत असं त्यांचं किंवा ते लक्ष देत नाहीत किंवा दिलेलं नाही अशा पद्धतीच्या गोष्टी ते बोलतात. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल किंवा त्यांनी कोणकोणती कामे या आपल्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत? प्राध्यापक संजय मंडलिक यांच्याबद्दलचा हा अतिशय घाणेरड्या आणि खालच्या पातळीवरचा जाऊन अपप्रचार हे विरोधक मंडळी करत आहेत. खरं तर गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्राध्यापक संजय मंडलिकांनी या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातलं एकही गाव असं नाही की जिथं त्यांनी आपल्या विकास कामाचा निधी दिलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्राध्यापक संजय मंडलिकांना आपल्या कामाची प्रसिद्धी करण्याची सवय अजिबात नाही. ज्या ज्या गावामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये या जिल्ह्यातल्या परिसरातल्या गेला तर तिथं कुठल्या ना कुठल्या ठिकाणी प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आपला निधी दिल्याचं आढळून येतं. परंतु त्या वेळच्या काळामध्ये त्यांनी हलगी वाजवून किंवा त्या पद्धतीनं प्रसिद्धी करून ही कामं न केल्यामुळं लोकांना ही महायुतीच्या विरोधात अपप्रचार करण्याची जी काही भूमिका काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून सुरू आहे ही निश्चितपणानं चुकीची आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये प्राध्यापक संजय मंडलिकांचं जर आपण काम बघितलं की देशातल्या साधारणपणे 250 पेक्षा अधिक जे नव्यानं निवडून आलेले खासदार पहिल्यांदा निवडून आलेले खासदार आहेत या खासदारांच्या मध्ये संसदेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 10 खासदारांमध्ये खासदार संजय मंडलिकांचा 5वा क्रमांक आहे. मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झालेल्या खासदारानं निश्चितपणानं लोकसभेमधलं आपलं कामकाज करावं, देशाचं धोरण ठरवावं, कायद्यामध्ये सुधारणा करावी अशी अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेला संजय मंडलिक निश्चितपणानं पात्र ठरले आहेत. त्यामुळं त्यांनी काहीच कामं केलेली नाहीत असं म्हणणं हा विरोधकांचा अपप्रचार आहे असं मला वाटतं. आणखीन एक प्रश्न की मागील जी काय राधानगरी गुदरगड जो विधानसभा मतदारसंघ होता यामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये परस्पर गटतट होते आणि ती निवडणूक लढवली होती. तर यावेळी ते एकत्र येत आहेत तर यामधून त्या दोघांचं मनोमिलन होईल का दोन्ही म्हणजे गटांचं असं तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? सर, तुम्ही अतिशय चांगला आणि मार्मिक प्रश्न विचारला. परंतु गेल्या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीचा लेखाजोखा आपण जर बघितला तर गेल्या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे 2 पक्ष समोर होते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष एकत्र होऊन त्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवली. दरम्यानच्या काळात काय झालं की मधल्या कालावधीमध्ये शिवसेनेचे जे काही तत्कालीन नेते होते त्यांनी एक महायुतीच्या जनार्दनापेक्षा वेगळा निर्णय घेतला आणि जो या महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूने निर्णय दिला होता आणि त्यांचे जवळजवळ 185 पेक्षा अधिक आमदार हे निवडून आलेले होते. परंतु शिवसेनेचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यावेळच्या काळात पुन्हाच काय ठाऊक की चुकीचा निर्णय घेतला आणि ते त्यावेळच्या काळामध्ये या महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले. कदाचित त्यांना मुख्यमंत्री पदाची हाव असावी आणि मग ते सहभागी झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांचं जे आघाडी नावाचं सरकार होतं ते तिघांचं सरकार स्थापन केलं. परंतु शिवसेनेची जी काही पद्धत आहे ही प्रचंड हिंदुत्वाची पद्धत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही एकत्रपणानं निवडणूक लढते, एकत्रपणानं ती निवडणुकीला सामोरे गेले तर त्यांचा विचाराचा एक अजेंडा वेगळ्या पद्धतीचा आहे. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेचे एकनाथराव शिंदे यांना ही झालेली जी चुकीच्या पद्धतीची आघाडी होती ही आघाडी त्यांना पसंत पडली नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीतून उठाव करून त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन करून एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि यानंतर या महाराष्ट्राच्या विकासाचा वारू अतिशय गतीनं आणि शक्तीनं सुरू झाला. दरम्यानच्या काळामध्ये की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो महाराष्ट्रातला चाललेला विकास आणि विकासाची घौडदौड पाहून यामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक आमदारांनी या महाविकास आघाडीचं
बाजू सोडून महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार हे गेल्या 7-8 महिन्यापूर्वी या महायुतीमध्ये सहभागी झाले आणि अजित पवार सुद्धा या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले. हे झाल्यानंतर पुन्हा एका अतिशय चांगल्या गतीनं जोमानं हा राज्याचा गाडा सुरू झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी गेल्या 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना म्हणजे सर्व शेतकऱ्यांना चांगले लाभ मिळावे यासाठी अनेक विकासाच्या योजना आणल्या. यामध्ये आपल्याला शासन आपल्या दारीसारखी एक चांगली महत्वाकांक्षी योजना यामध्ये आणली. कोल्हापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातले अनेक जिल्हे असतील यामध्ये जनतेच्या दारात शासन गेलं आणि त्यांना विकासाच्या योजना दिल्या. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान नावाची योजना काढली. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती 2,000 रुपये हे ते दर 4 महिन्याला पाठवून देतात. तशाच योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना या नावानं या महाराष्ट्राच्या सरकारनं परत एकदा प्रत्येक शेतकऱ्याला 2,000 रुपये पर 4 महिन्याला म्हणजे एका वर्षाला 6,000 रुपये प्रमाणे द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्या निर्णयामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सामील होते. आता तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय बरोबर आहे. तो काय आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राधानगरी आणि बुदरगड विधानसभामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये लढत झाली होती आणि मग त्या लोकांचं मनोमिलन होणार काय हा तुमचा प्रश्न आहे. तर निश्चितपणानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की महायुतीतले तिन्ही घटक पक्ष त्यांना सपोर्ट करणारे अन्य छोटे छोटे पक्षामध्ये यामध्ये जनस्वराज्य असेल, रयत क्रांती संघटना असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, या सगळ्या संघटना आणि हे सगळे पक्ष हे अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं महायुतीचे उमेदवार संजय दादा मंडलिक यांच्या प्रचारामध्ये आहेत. तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की राधानगरी बुदरगडमध्ये हे मनोमिलन होणार काय. निश्चितपणाने हे मनोमिलन होणार काय नाही ते ऑलरेडी झालेलं आहे, ऍक्च्युअली झालेलं आहे आणि महायुतीतले तिन्ही घटक पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तिन्ही पक्ष या लोकसभा निवडणुकीसाठी एक दिलानं, एकजुटीनं, एक मनानं कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे राधानगरी बुदरगडमध्ये सुद्धा संजय दादा मंडलिक यांना प्रचंड मताधिक्य देण्याचे संकल्प आम्ही सर्वांनी या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळं त्यांचं मनोमिलन होणार काय ही शंका कुणाची मनामध्ये असण्याचं काही कारण नाही. आणखीन एक प्रश्न, आता देशामध्ये आपण जे भाजप समर्थक आहेत ते म्हणत असतात की अबकी बार 400 पार, तर या म्हणजे ही जी नारा जो आहे हा नारा सत्यात उतरेल का असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणानं हा नारा सत्यात उतरेल याचं कारण मी तुम्हाला सांगतो की 2014 साली ज्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली म्हणजे आपलं हे एनडीएचं सरकार आणायचं ठरलं त्यावेळी मोदींच्या नेतृत्वाखालचा झंझावात हा या देशभरानं पाहिला. त्यावेळेच्या काळामध्ये सुद्धा या महायुतीमध्ये किंवा या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये अनेक घटक पक्ष होते, परंतु भारतीय जनता पार्टीनं अतिशय ताकदीनं शक्तीनं या काँग्रेस विरोधी लढत देत 282 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं काम त्यावेळेच्या काळामध्ये केलं होतं आणि त्यावेळी मित्र पक्ष आणि भारतीय जनता पार्टी असं सगळ्यांचं मिळून ज्यावेळी 300 पेक्षा अधिक खासदार निवडून आले त्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीचा माहोल या देशामध्ये तयार झाला. त्यानंतर 2019ला जी निवडणूक झाली या 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा 303 खासदार हे पर्टिक्युलरली भारतीय जनता पार्टीचे हे या देशभरामध्ये निवडून आले आणि मित्र पक्षांचे साधारणपणे 30-40 खासदार निवडून आले आणि अशा पद्धतीने 350 पेक्षा अधिक हे खासदार या सगळ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये त्यावेळेच्या काळामध्ये समाविष्ट झालेले किंवा निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता मग तुम्ही म्हणता की अबकी बार 400 पारचा नारा हा मोदींनी दिलेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. महायुती ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही देशामध्ये आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे साधारणपणे 400 पेक्षा अधिक खासदार निवडून येण्याची शक्यता ही तुम्हाला यामध्ये शंका जर वाटत असेल तर शंका तुम्ही तुमच्या मनातून काढून टाकली पाहिजे. याचं कारण सांगतो की गेल्या 5 वर्षांमध्ये 2019 नंतर पाहिलं तर या देशाच्या विकासाचा जो काही आलेख आहे हा आलेख सातत्यानं उंचावत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. 370 कलम म्हटलं, 3 तलाक पद्धती जी या देशामध्ये होती ती रद्द करण्याचं काम केलं. श्रीराम मंदिरासारखा महत्वपूर्ण विषय जो गेल्या अनेक वर्षापासून या देशाचं स्वप्न होतं, जगाचं स्वप्न होतं, जवळजवळ 500 वर्षापासून रामाचं मंदिर अयोध्येमध्ये व्हावं, रामलल्लाची प्रतिष्ठापना व्हावी असं जे 500 वर्षापासूनचं या देशाचं स्वप्न होतं ते मोदींनी या गेल्या अनेक वर्षाच्या स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं. गेल्या 22 जानेवारीला देशभरामध्ये राममय वातावरण निर्माण, या अनेक प्रश्न या निमित्तानं निकालात निघलेले आहेत आणि मग हे प्रश्न निकालात निघलेले असताना या देशामध्ये मोदींच्या नेतृत्वावर एक विश्वास निर्माण झाला
आणि हा विश्वास निश्चितपणाने अबकी बार 400 पार खासदार करण्यासाठी कारणीभूत ठरेल. विकासाच्या अनेक योजना सांगता येतील. या देशाचे संरक्षणाचे काही मुद्दे आहेत, हे संरक्षणाचे मुद्दे आपल्याला काढता येतील. 370च्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं, देशाचा प्रत्येक नागरिक हा मोदींच्या सरकारच्या निर्णयावर निश्चितपणाने समाधानी आहे. आपण पाहतो कोरोनाचा एक प्रचंड मोठा काळ आपल्या या देशावरती संकट येऊन गेले. या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेला काहीही काम करता येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. घरातून बाहेर पडण्यासाठी परिस्थिती पडता येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु मोदी सरकारने एक निर्णय घेतला की या देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला त्यांना मोफत पद्धतीचं रेशन धान्य पुरवायचं. आता मला सांगा की सर्वसाधारणपणे काँग्रेसच्या काळात धान्याची कोठाराचे कोठार भरून असायची आणि या कोठारामध्ये किडे लागायचे, मुंगी लागायची, उंदरं तिथलं धान्य खाऊन टाकायची. परंतु ते धान्य जनतेला द्यावं अशा पद्धतीची भूमिका 2014 पूर्वीच्या काँग्रेस सरकारमध्ये अजिबात नव्हती. परंतु मोदींचं सरकार आल्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना, ही महत्वाकांक्षी योजना मोदींनी आणली आणि पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा ही योजना कायमस्वरूपी ठेवण्याची घोषणा ही मोदींनी केली आहे. मग गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारं जे हे सरकार आहे, मोदींचा विचार आहे, या विचारावर आधारित मला सांगा की या देशातला, या महाराष्ट्रातला, या जिल्ह्यातला कोणता एखादा गोरगरीब माणूस मोदींच्या या योजनेचा अवमान करेल. आणि मग या सगळ्या गोरगरिबांचा आशीर्वाद म्हणून मोदींना 400 पार करण्यासाठी इथली जनता निश्चितपणानं त्यांना आशीर्वाद देईल आणि याच आशीर्वादाच्या बळावर अबकी बार 400 पार हा नारा यशस्वी होईल असं मला या निमित्तानं वाटतं. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि आमच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा आणि लाईव्ह महाराष्ट्र 9 वरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.